मित्रांनो, सकाळचे वाजले 7 आणि आमचाच प्लॅन झाला असा आहे की आम्हाला जायचं आहे रांगणागडावर. चला भेटू आता तिकडेच डायरेक्ट. तर मित्रांनो, आज सुट्टी होती तर सगळ्या पोरग्यांबरोबर आपण रांगणागडावर इलाव. तर पावशीतनं आतमध्ये यावचं लागता, म्हणजे कुडाळच्या अलीकडे. तर माझ्यासोबत हे बघा, हे सगळे मित्र आहेत ऑफिसमधले. तुमका दाखवत आहे ऐतिहासिक रांगणागड निसर्ग पर्यटन क्षेत्र. रांगणागडावर येण्यासाठी सर्व पर्यटकांचे हार्दिक स्वागत. तुमका दाखवते मित्रांनो, पुढे व्हिडिओ आहे बघा. हे सगळेजणच आहे. जरांगे पाटील आहेत, अभिषेक रासम, समीर कदम आणि बाने. आणि आम्ही सगळेजण डबल सीट इलाव, फक्त बाबू सिंगल सीट इलाव, कारण बाबूच्या पाठी या बघा एवढा वजा होता, पाखरू बसलेला, त्यामुळे बाबू काय गाडी चालवल्यासारखी वाटली नाही. तर तुमका पुढे व्हिडिओ दाखवते. तर मित्रांनो, आपण रांगणागडावर चाललो. हे बघा, हे आपले साथी जे इले सगळेजण. आणि इकडे पाणी बघा किती भारी वाटतं. काय ढोरा राखू गेला? काठी घेऊन का ढोरा राखू गेलास का? हो. तर एक नंबरला अभिषेक रासम येता. सगळा खाण्यापिण्याची सोय करून घेऊन इलेलो हा. त्याच्या पाठने जरांगे पाटील, त्याच्या पाठी असा आपलं बाने, त्याच्या पाठी असा वासुदेव परब, आणि त्याच्या पाठीमागे काय अध्यात नाही मध्यात तो बघ इंग्रज. पाटणा इंग्रज येतात, वाडभर काय काय बघी येतात. काय गावला रे? काय ना उठाक. हां होय मित्रांनो, मगाशी एक जाग लागलेली, पण काय उठाक नाही. पुढे बघूया. 2च बंदूक आहेत आमच्याकडे. जे जे चलाक येतात त्यांच्यासाठी बसासाठी सोय केलेली आहे बघा. आणि किती सुंदर व्ह्यू आहे बघा कडे. मित्रांनो, कमीत कमी आम्ही 4 ते 5 किलोमीटर चलत दिला. आणि ह्यांची दशा बघा काय झाली आहे ती. चलान अक्षरशः हैराण झालेले ते बघा. अजून किती चलायचा तरी पण बघा. आणि आमचं ढोरांचं राखणं तुम्ही बघू शकता जो बघा, एक नंबरात. आणि ह्यो आता जवळ इलेलो हा. हे बघा, हे लपन जातोच. हे आता यांचे पाय जवळ इलेले आहोत. हे आता कधी दरडी मारू शकतात. आणि रान काढीत होता, पण काय उठला नाही. हे कसे येतात ते बघा. हे गड चढा गेले नाही आहेत, हे कुर्ले पकडू गेले होत. हे बघा. आणि ते एकाच्या हातात दिलेला जवान राखू, तो बिचारो 5 किलोमीटर झालं डोबं घेऊन फिरता. पाणी बघा किती स्वच्छ आता. चलो मित्रांनो, रांगणा किल्ल्यावर इल्लाव अजून वरती. आणि हो बोर्ड होतो रांगणा किल्ला. तर कोणीतरी पावसात वगैरे ह्या जाऊन ना, हे बघा असं कोपळान पडलेलो. तर ह्या आपल्या सगळ्या मित्रांनी उभं केलेलो आहे बघा, सगळ्या पोरग्यांनी. हे बघा, हे बघा. त्यासाठी करा. हा येणारे कधी सगळं ओके. तर जसा किल्ल्याचा बांधकाम करू किंवा जसा किल्ल्याचा येताना जो रस्तो होतो तो बांधूसाठी ज्यांनी मदत केलेली, त्याच्यात ह्यांचं पण खारीचं वाटो. कारण ह्यांनी हो बोर्ड पडलेलो तो उभं केलेलो हा आपल्या सगळ्या मित्रांनी. हे बघा, दगड वगैरे टाकून जाम करतात. मित्रांनो, आपण करेक्ट ह्या जागेवरनं चलत दिला आहे बघा. ते बघा तिकडे, तिकडनं बरोबर आपण चलत दिला.
आणि अजून बऱ्यापैकी वर जाऊचा. इकडनं बघा व्ह्यू कसं दिसतंय. हा एक टन मारलो काय गेलो. बाबू म्हणता 1 टन मारलो काय गेलो. तर 1 मिनिट थांबा तुमका दाखवतोय. खाण्या जाऊ आहे बाबू. समोर ऊन पडला. काही नाही असा बाबू आपण अकडनं ऊन पडला थाय ना. उतर हा. हे समीर इसवलकर 8 किलोमीटर चालून आलेले आहेत खालून वरती. हे अभिषेक रासम, संदेश बाने, फुलपाखरू आणि हे वासुदेव परब. अजून मित्रांनो 2 किलोमीटर राहिला. 7 किलोमीटर आम्ही चढा निलाव. तरी पण आमच्यातलं एकही पोरग अजून दमलो नाही. हा मी दमलेलो आहे पण पाणी पिलंय 2दा. आता एकदम असं वाटतं की संध्याकाळचे 8 वाजले आहेत. वाट बघा कशी आहे ती. आमचे वासुदेव सर वाट दाखवतात आणि हे बघा हे पाटणा येतात. या चला. जरांगे आमचं पुढे गेलो वाट बेनता. त्याच्याकडे कोयतो दिला. तो बघा जरांगे पाटील फोटो काढताना कोयतो दुडून ठेवता होल्ड करून. हो आता 1-2 किलोमीटर राहिला. तर आमची एक गाडी पंक्चर झाली. तर आता थोड्या वेळात पंक्चर काढता लाव आणि निघता लाव. तर सर हे 2 गाडी पुढे गेले. तवेरा पुढे चालता. पाटणा फॉर्च्युनर हा. त्याच्या पाटणा बलेनो हा. त्याच्या पाटणा कॉलिस हा. आणि त्याच्या मागे एक ट्रॅक्टर हा. हा पुढे बैलगाडी हा. बाबू बघ बाबा काय गड उतारता समजत नाही माका. हे 7 किलोमीटर कधी झाले. मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या जवळ लाव आणि वाट बघा. त्यावेळेचे मावळे कसे चढले असतील. आणि इकडनं बघा कसा दिसतात. स्वर्गात इल्यासारखे वाटतं. स्वर्गात हे बघा काहीच दिसत नाही. इकडे खाली रावली आपली घरा वगैरे किंवा हां स्वर्ग म्हणजे काय दाखवता बाबू आपल्या. आणि सगळा धुकी आहे दाट एकदम. आपण बरोबर 780 मीटरवरती इला समुद्र किनाऱ्या पाठून. स्वर्ग काहीच दिसत नाही. काय स्वर्ग समजतं खाली किती खाली नाही इला. हे बघा रांगणा किल्ला. रांगणा किल्ल्यावर इला आपण पण पूर्ण धुक्या. मित्रांनो फायनल येऊन पोचला. हे बघा आपले साथी सगळे इलेले आहेत. हे बघा भाऊ किती ह्या सांगल्याने हेक्टर सांगितलं नी 136 हेक्टर पूर्ण माळ सपाटा. आणि इकडे एक मंदिर आहे तुम्हाला दाखवतोय. हे बघा वारो बघा पूर्ण धुक्या. पूर्ण धुक्या. आणि हे बघा हे आपले सगळेजण असत मित्र जे आपल्यासोबत रांगणा किल्ले चढलेले. हे कसा वाटला. हा 1 नंबर. नमः पार्वती वते. हे सगळ्या धुक्या त्यामुळे दिसत नाही. जरा धुक्या कमी झाला पुढे काही दिसत नाही. मित्रांनो बघा गड्यावर जो झेंडू आता दिसता जरा धुक्या कमी झाला म्हणून. हे बघा हे बघा आता परत धुक्या होता. आम्ही आता चालला गडावर. चल झेंडू जरा जरा दिसता. धुक्यामुळे दिसत नाही. तुमका वर गेल्यावर दाखवतोय. तर मित्रांनो फायनली आपण रांगणा किल्ल्यावर पोचला. हे बघा ह्यो प्रवेशद्वार. ह्यो प्रवेशद्वार मेन. तेव्हाचे पायरे बघा तुम्ही. चला या. सगळा धुके हा पुरा त्यामुळे काय दिसत नाही. बरोबर
होय. बुरजाचा फोटो घेतलाय. बाबू बंद केले नाही का वाट होय? कागद लावले नाही तो. अरे आजा दरवाजा असतो तिथे एडिट करते. तर आपण गड्याच्या पायथ्याशी आपल्याक माहिती सांगूसाठी जरांग्यांका घेऊन इल्लोय बाई. जरांगी आता माहिती सांगतले. ह्यो मुख्य प्रवेशद्वार हा. यो काय पहिलं काय हा हो ते मोठे वाले काय हे नंतर लावले. हो का? मित्रांनो तो बघा काय तेव्हाच्या लोकांची ताकद होती. आणि आम्ही आता एवढं गड चढा नेला तर आमका हैराण होऊ झाला. काय याचं वजन असत हा बाबा. बैलगाडी नाही ती. तो झेंडो बघितला तो खया. तर मित्रांनो हो इकडे जो रस्तो जाता ना रांगणागड्यावर तो इकडे बघा बोर्ड लावले नाही. गणेश मंदिर, राजवाडा, महादेव मंदिर आणि इकडे सरळ जो रस्तो जाता तो तलाव, रांगणादेवी मंदिर, यशवंत दरवाजा आणि हनुमान दरवाजा. तो आपण तुमका सगळ्यांना दाखवतोय मी. हे आता चलतील तेव्हा. आता खरं या चला गणेश मंदिर आणि राजवाडा दाखवलं. पाय काय उचलत नाही तुमच्या कारण काय समजा ना. निसर्ग बघू मासे धरतात ती मोठी ना एवढी कुंड्यात घालून कुटायची. काय दा हे समरे. तर मित्रांनो मी तुमका मग सांगत होते गणपती मंदिर. तर तुमका गणपती मंदिर दाखवतोय. हे बघा गणपती मंदिर. धुके आहे त्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नाही हा. मंदिर बाबू वाटतं ह्या केलेला. चपला बाहेर काढू बाई. काय ग चपलात ना बूट काढले मग. तर ज्यांनी आमका गडाची माहिती दिली आणि ते आधी पहिले दर्शन घेतात गणपतीचा आणि त्यानंतर आम्ही सगळे घेतलो. मूर्ती दाखवते तुमका. काय कोरीव काम असं ना. सगळा धुक्या. तर मित्रांनो आपण आता येऊन पोचला महादेव मंदिराकडे. होय ना रे. महादेव मंदिर दाखवतोय. गणपती मंदिर झालं आता महादेव मंदिर. हे बघा इकडे. ह्या काय रे बाबू मंदिर आहे का पुढे राहुला हा. धूप धुपाचं वाशिलो ना. महादेव मंदिर. चपला काढा. पहिला नंदीच्या पाया पडायचा समीर. पडलो काय लिहिला.
उडूक नाही गावत ना लॉक हा लॉक नाही गावत. हर 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 महादेव नमः पार्वती पतये. तीन पिंडे हा पाण्या पाया पड. घंटी वाजवलं ही बॉय वाजव रे. मित्रांनो आपण राजवाड्याकडे येऊन पोचला. राजवाडा दाखवते तुमका. झालो काय नाही हा हे राजवाडो हा थांब रे व्हिडिओ चालू. समीर समीर आवाज येत नाही. बोल ना काय तर बोल ना. खाई ना काय मीटिंग व्हायची ते सांग. मग काय सांगतो तू आहे ना लहानबानी आहे ना हॅलोजन सोडायचे. हा प्रवेशद्वार आहे. प्रशस्त राजवाडा आहे बरोबर इथे समोर. पण हे झाड आता येईल असत ना समीर समोरचा त्यावेळी नाही होता. चला इकडे पुढे दाखवा आम्हाला सांगा माहिती द्या. काय आलं तर मित्रांनो आपण आता चलत चलत येऊन पोचलाव रांगणा किल्ल्यावर. आहे बघा दाखवते पुढे. इकडे पाणी भरून घेतात आणि पाणी किती स्वच्छ आता बघा. एकदम कावळ्याच्या डोळ्यासारख्या पाणी आहे एकदम निळा. हे बघा क्लिअर क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. हा क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. डिस्टी वॉटर डिस्टिंग वॉटर नाही क्रिस्टल क्लिअर वॉटर. बिस्लरी पण नाही मिनरल वॉटर. काय फिल्टर नाही काय नाही तरी पण पाणी भाऊ बाबू हा निळा निळा काय वाटतं भाऊ. चला आमका रांगणा किल्लो दाखवा. आपल्यावर जे गाईड करू किल्ले कणकोलीवर ना खास आपण त्यांना हरकुळमधनं बोलवलं ते अभिषेक रासम. प्लीज मित्रांनो एक सांगायचं आहे की गडावर येता का तुम्ही तर अशी घाण नको. कशी ती घाण नको. काय असतील ते कागद आपल्या पिशवीतूनच घेऊन जावा आणि लांब नेऊन टाका. इकडे धुक्यामुळे दिसत नाही. रांगणा किल्ला तुमका जवळसून दाखवते. हा तुमच्या सांगण्यात योग होता. आता बरं येईल ना. ते तलावाकडनं येणार पण त्यामुळे माझं समोर काही लांब नाही होता. मग नको रे बाबू बघ ना मला काय खालाव नाही सकाळी. तर अशा तऱ्हेनं ह्या काय रे पाण्याची काय आहे. वर पर्यंत ज्योती भेटवायची काय नाही धरून खोल किती आहे दाखव दाखव खोल. भरपूर खोल आणि पण पुढे असाच समीर भरपूर भरपूर खोल. पाण्याची टाकी
हे बघ इथं लिहिलेला वन विभाग कोल्हापूर. पावशी काहीतरी हे काय अरे हे काय बनवलेलं बाबू या जेवण वगैरे करूसाठी वस्तीला आलो तर इथे राहू शकतो. चला आता जाऊया मग ह्याच्यात. क्लिअर झाला कुठं काढ. वाव एक नंबर. धुक्या गेल्यावर खाली खोल बघा किती. बाबा आता आपण खाई लाव कोल्हापूर बघा किती खाली खोल. आता दाखवतो थोड्या वेळाने बघा आता काय होतं आता. काय वाटतं ना भाऊ हा. म्हणे बघ पुढे जाऊन तुका जाऊची गरज नाही, उडी मारूची गरज नाही. तर मित्रांनो पाऊस भरपूर होतो त्यामुळे जरा मोबाईल शूट करू गावलो नाही. तर आपण रांगणा गाड्यावरनं आता खाली लाव बरोबर एक 8 ते 9 किलोमीटर आहे ना जाऊक आणि 9 किलोमीटर येऊक. या लक्षात. तर होय आता या धबधब्यावर थांबला आहे बघा. तर मित्रांनो फिरांतर इलाव अजून अर्धा किलोमीटर जाऊचा. तुम्ही जर येत असाल तर नक्की व्हिजिट करा. एक नंबर आहे आणि हय बऱ्याच मंदिरा किंवा धबधबे तुमका सगळा एका जागेवर मिळतला. महादेवाचं मंदिर आहे, त्यानंतर गणपती मंदिर आहे. तर नक्की व्हिजिट करा. तर फायनली आम्ही रांगणागाड्यावरनं येऊन पोचला. आता आम्ही आपापल्या घरात जातो आहे बघा. ज्या ठिकाणावरनं स्टार्ट केलं त्या ठिकाणी इलाव. गाडी आमची आम्ही दाखवतो. चला ये बाय बाय करा. अमरे बाय कर. तर भेटा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. ही एक टू व्हीलर हा, ही एक टू व्हीलर हा, ही एक टू व्हीलर हा.